विविध कार्यकारी सोसायटी क्रमांक 1 निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून श्री राजा हरिश्चंद्र महादेव सहकार पॅनलचे प्रचार प्रमुख कैलासबुवा काळे आणि परिवर्तन ग्रामविकास पॅनलचे प्रचार प्रमुख कैलासबुवा काळे यांचेच एकेकाळचे शिष्य असणारे माजी उपसरपंच सुनील इंदोरे या दोन पॅनलमध्ये गुरु शिष्यांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असून यामध्ये श्री राजा हरिश्चंद्र महादेव पॅनलमध्ये उमेदवार घोडेगावातील मातब्बर व दिग्गज नेते आहेत व घोडेगावातील तालुक्यातील संस्थांवर काही उमेदवार कार्यरत व पदाधिकारी आहेत। परिवर्तन ग्रामविकास पॅनलमध्ये सामान्य घरातील उमेदवार असून या उमेदवारांना पहिल्यांदाच संधी उपलब्ध होणार आहे। ही निवडणूक गुरु शिष्यांमध्ये तर आहेच, पण ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती होणार असल्याचं नागरिकांकडून बोललं जात आहे। या निवडणुकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनलला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असून श्री राजा हरिश्चंद्र महादेव सहकार पॅनलच्या दिग्गज नेत्यांचे या निवडणुकीत भविष्य टांगणीला लागले आहे। गुरुने एक डाव राखून ठेवलेला असतो असं म्हणतात, पण सुनील इंदोरे हे कैलासबुवा काळे यांचे शिष्य असल्याने कैलासबुवा काळे यांचे सर्व राजकीय डाव सुनील इंदोरे यांना ठाऊक आहेत। त्यामुळे ही निवडणूक गुरु शिष्याच्या प्रतिष्ठेची ठरणार आहे। निकालाकडे नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून परिवर्तन ग्रामविकास पॅनलच विजयी होईल अशी शक्यता नागरिकांमध्ये वर्तवली जात असून यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये असाच ट्रेंड राहणार असल्याची घोडेगावात दबक्या आवाजात चर्चा आहे। भीमाशंकर टाइम्ससाठी पत्रकार किशोर वाघमारे, आंबेगाव।